देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. माय हुबी गाय होनी पुढे वासरू पाहे वळूनी माय हुबी गाय होनी पुढे वासरू पाहे वळूनी घुमटा मधुनी हृदय पाखरू घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. जय हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी सर्वांना. एका गावात आपल्या श्रीपाद बाबांचे लागोपाठ 2 दिवस कीर्तन व तिसऱ्या दिवशी कार्याचे कीर्तन होते. म्हणून बाबा त्या गावी वस्ती करूनच होते. बाबा सकाळी आपला सर्व विधी आटपून लोकांच्या शंकेचे निरसन करून जेवण झाल्यावर महादेवाच्या मंदिरात झोपायला जायचे. तिथले लोक बाबांना म्हणायचे, बाबा तेथे झोपायला जाऊ नका, कारण तेथे मोठा नाग साप फिरतो. बाबा म्हणाले, तो फिरत असेल तर तो त्याच्या कामासाठी फिरत असेल, असे म्हणून बाबा तेथे झोपायला गेलेच. बाबा झोप संपून जाग आली आणि काय चमत्कार, तो नाग साप बाबांच्या उशाजवळ येऊन फणा काढून बाबांच्याकडे पाहत होता. बाबाही सापाकडे पाहत होते. बाबांनी नाग सापाला त्या नमस्कार केला. नाग साप फार आनंदी झाला. जणू ते जुने मित्र आहेत असे वागू लागले. पहिला दिवस तसाच व दुसरा दिवसही गेला. रात्री बाबांचे कीर्तन सुरू झाले. तो नाग साप समोरील एका झाडावर बसून बाबांचे कीर्तन ऐकत होता. बाबांचे कीर्तन संपत आले आणि बाबा म्हणाले, तुम्ही देव देव म्हणता, देवाला तुम्ही ओळखलंय का? तो पहा झाडावर बसला आहे. सर्व लोकांनी तिकडे पाहिले, दर्शन घेतले. सर्व लोकांनी अनुभव घेतला. तो साप बाबांच्या दर्शनासाठी उद्धार झाला होता. धन्य तो नाग साप ज्याला बाबांचे दर्शन मिळाले. बाबांचे दर्शन झाले. आपल्यालाही वृक्ष सेवा, सत्संग, गोसेवा मिळते. जय हरी सर्व.